नमस्कार. पस्तुरीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना वृंदा आशयचा मनोभावे नमस्कार. आज 26 ऑक्टोबर. 26 ऑक्टोबर बद्दल ज्या ज्या वेळेला मी विचार करते, माझ्या मनामध्ये दुहेरी भाव असतात. एक मन जरा कातर होऊन जातं आणि एक मन आनंदानं नाचायला लागतं. का होत असेल असं? काय आहे असं 26 ऑक्टोबरला? अर्थातच 26 ऑक्टोबर हा मी ज्यांच्या लेखनाचा समग्र अभ्यास करून विद्या वाचस्पती ही पदवी मिळवली, प्राध्यापक होण्याबरोबरच प्राध्यापकाच्या पुढे डॉक्टर हा शब्द लावण्याचा मान मिळवला, त्या कैलासवासी अनंत भालेरावांचा स्मृती दिन 26 ऑक्टोबर. 26 ऑक्टोबर 1991ला अनंत भालेराव म्हणजेच अवघ्या मराठवाड्याचे लाडके अण्णा हे जग सोडून निघून गेले. मराठवाडा प्रदेशामध्ये राहताना, मराठवाडा जाणून घेताना मला त्यांच्या साहित्याच्या केलेल्या अभ्यासाचा जो काही उपयोग झाला ना, अगदी प्रामाणिकपणानं सांगते, माझी मुळं, माझ्या प्रदेशाची मुळं मला समजायला लागली आणि म्हणून माझं एक मन आनंदानं नाचायला लागतं. आणि अण्णांसारखी व्यासंगी व्यक्ती मराठवाडा प्रदेशानं हरवली म्हणून कुठेतरी कातर सुद्धा होऊन जातं. काळच आहे तो शेवटी. माणसं कायमस्वरूपी राहत नसतात, पण कायमस्वरूपी राहतं ते त्यांचं विचारधन. आणि अण्णा आपल्यामध्ये शिल्लक राहिले ते त्यांच्या लेखणीच्या रूपानं. ज्या ज्या वेळेला त्यांच्या समग्र लेखनाचा मी विचार करते, तेव्हा माझ्या लक्षात येतं, मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अनेकविध प्रश्नांवरती झालेली आंदोलनं, या दोन गोष्टी प्रामुख्यानं अण्णांच्या लेखणीचा विषय होता. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ अशा दोन्ही काळामध्ये अत्यंत तळपत्या लेखणीनं ते सातत्यानं लिहित राहिले. आणि खरं म्हणजे हा मराठवाडा माझ्या मनात पेरत गेले. मी जेव्हा जेव्हा विचार करते ना, की एखादी भूमिका मी का घेऊ शकते, हे मला कसं काय जमतं, प्रश्नच नाही. ज्या वातावरणामध्ये मी वाढलेली आहे, ज्या घरांचे संस्कार माझ्यावरती आहेत, तिथली माणसं याला कारणीभूत आहेतच, तो वारसा याला कारणीभूत आहेच. पण शिक्षण क्षेत्रामध्ये वावरताना आणि एक प्राध्यापक म्हणून विचार करताना मला स्वतःला असं जाणवतं, ज्या गोष्टीचं आपण सातत्यानं वाचन करतो, चिंतन करतो, ते वाचन आणि चिंतन आपली भूमिका कुठेतरी घडवत असतं. आणि मला सांगायला आनंद वाटतो, 2002 ते 2008 या संपूर्ण 6 वर्षांच्या काळामध्ये अनंत भालेराव आणि त्यांचं लेखन हा माझ्या सातत्यानं चिंतनाचा विषय राहिलेला आहे. गुरुवर्य डॉक्टर सुधीर रसाळ सर यांनी मांदियाळीची प्रस्तावना जर कदाचित लिहिली नसती ना, तर कदाचित मी या विषयाचा PhD साठी अभ्यास विषय म्हणून विचार केलाही नसता. इतकी मूलभूत मोलाची अशी प्रस्तावना डॉक्टर रसाळ सरांनी अनंत भालेरावांचं मांदियाळी नावाचं जे व्यक्तिचित्रणपर पुस्तक आहे त्याला लिहिलेली आहे. आणि ती वाचल्यानंतर मला वाटलं, हो, मला अण्णा कळू शकतात, हा विश्वास माझ्या मनामध्ये आला.
मी ज्या वेळेला सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालयातून BA ची पदवी घेतली, त्यानंतर काही काळ, अवघे 2 ते 3 महिने दैनिक मराठवाडा या वृत्तपत्रामध्ये उमेदवारीचं काम केलं. आणि कुठेतरी तो जो स्पर्श होता ना, त्या स्पर्शाने सुद्धा मला या विषयाकडे वळवलं. खरं म्हणजे अण्णांबद्दल जर बोलत राहिलं तर मला थांबता येणार नाही. इतके अण्णा माझ्यामध्ये मुरलेले आहेत. पण आज मी तुम्हाला भेटती आहे ती त्यांचं व्रत पुढे चालवण्याच्या अनुषंगाने. नक्की काय ते सांगणार आहेच, पण त्याआधी मला आवडेल आज अण्णांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं फमू शिंदे यांनी लिहिलेली जी कविता आहे आणि जी निशिकांत भालेराव यांनी संपादित केलेल्या समग्र अनंत भालेराव या ग्रंथामध्ये बुकमार्क वरती छापलेली आहे. मला जर सगळ्यात आवडलेला कोणता बुकमार्क असेल तर तो अर्थातच फमू शिंदेच्या या कवितेचा. ही कविता मी तुम्हाला ऐकवते आणि माझं दैवत, माझा अभ्यास विषय कैलासवासी अनंत भालेराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. कविता अशी आहे. संवाद तयाचा मातीचा गोदेची अभंग भाषा, जुलमाला जहर देण्याची त्याची धीट अभिलाषा. संवाद तयाचा मातीचा गोदेची अभंग भाषा, जुलमाला जहर देण्याची त्याची धीट अभिलाषा. वाढलेले गवत होते बनविले त्याचे भाले, विझलेले पेटवताना तेच नवे शस्त्र झाले. शस्त्र असो की शास्त्रही धार होती लावलेली तिमिराच्या राजवटीवर आत्मशक्ती धावलेली. काय वर्णन केलंय फमूंनी. म्हणजे ज्या वेळेला कवी फमू शिंदेचे हे शब्द मी वाचते माझ्या अंगावर शहारा येतो, कारण हे सगळं मी त्यांच्या साहित्यातून अनुभवलेलं आहे. शस्त्र असो की शास्त्रही धार होती लावलेली तिमिराच्या राजवटीवर आत्मशक्ती धावलेली. ठेवून सागरची गेला मौनातली गाज मागे, उफळणाऱ्या उदयाच्या अस्त धावे आज मागे. अनंत भाव वाहणाऱ्या कावडीचा खांदा गेला. कावड हे अनंत भालेरावांनी आपल्या उत्तर काळामध्ये दैनिक मराठवाडा या वर्तमानपत्रातून लिहिलेलं सदर, ज्याच्यातून मराठवाडा प्रदेशाचं एक व्यापक असं सांस्कृतिक चित्रण आपल्या समोर उभं राहतं. अनंत भाव वाहणाऱ्या कावडीचा खांदा गेला, पात्यासम लकलकत्या शब्दांचा पोशिंदा गेला. पात्यासम लकलकत्या शब्दांचा पोशिंदा गेला. अण्णांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करते. आणि आज मी तुमच्यासाठी या ठिकाणी अभियांत्रिकी शाखेतील प्रवेश या विषयावर चर्चा करायला ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या सर्वांना या ठिकाणी मी निमंत्रित करते. ते इथे आल्यानंतर तुम्हाला मी त्यांची ओळख करून देते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मॅडम. पस्तुरीच्या मंचावर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे
अनंत भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण चर्चेसाठी बोलावलेलं आहे ते श्रीयुत सुनील लक्ष्मण जोशी, नमस्कार. श्रीयुत आशय जोशी आणि श्रिया आशय जोशी यांना. आजचा विशेष म्हणजे ज्या वेळेला मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, माझी स्वतःची PhD ची झालेली आहे ती अनंत भालेराव यांच्या समग्र लेखनावर झालेली आहे. बर. आणि जवळपास 33 वर्ष अण्णा म्हणायचे त्यांना सगळेजण. अच्छा. तर अण्णांनी 33 वर्ष मराठवाडा या वर्तमानपत्राचं संपादन केलेलं आहे. बरोबर. मुळामध्ये हा जो वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्र किंवा दैनिक या स्वरूपात निघालेलं नव्हतं. ओके. आपला मराठवाडा प्रदेश हा हैदराबाद राज्यामध्ये समाविष्ट होता. बरोबर. आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाची जी स्वातंत्र्य चळवळ सुरू होती ना, तर त्याच्यामध्ये अक्रू वाघमारे यांनी 1938 म्हणजे 10 फेब्रुवारी 1938 ला मराठवाडा हा सुरू केला. आणि पहिल्याच वर्षी निजामाने त्याच्यावरती जी बंदी टाकली तर एका वर्षात 11 वेगवेगळ्या नावांनी त्यांना ते चालवावं लागलं. म्हणजे निजामाने बंदी टाकली की वेगळं नाव, बंदी टाकली की वेगळं नाव. आणि मग मराठवाडा असेल, रणदुंदुभी असेल, अशी युद्धाशी संबंधित असलेली किंवा जी क्रांतीशी संबंधित आहे अशी जवळपास 11 नावं अक्रू वाघमारेंनी घेतली होती. आणि अक्रू वाघमारेंचा हा वारसा त्यांनी अतिशय समर्थ अशा हातांमध्ये पुढे सोपवला. ते नाव म्हणजे अनंत भालेराव. त्या अनंत भालेरावांनी 33 वर्ष सुरुवातीला असलेल्या मराठवाडा साप्ताहिकाचं, मग मराठवाडा अर्धसाप्ताहिक झालं आणि मग जवळपास 1968 पासून पुढे दैनिक या स्वरूपामध्ये ते आलं. आणि फार वेगवेगळे टप्पे आहेत मराठवाड्याच्या संदर्भामध्ये सांगताना. मी ते सगळे सांगत नाही, पण या निमित्ताने मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगेल. त्यांनी जे वेगवेगळ्या विषयांवरती अग्रलेख लिहिलेले आहेत तर त्याच्यात शिक्षण विषयक विषयांवर अग्रलेख आहेत. स्वतः अनंतरावांच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर वैजापूर सारख्या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. आणि त्यानंतर ते जेव्हा इंटरच्या शिक्षणासाठी आपल्या शहरामध्ये, म्हणजे त्यावेळेला आजचं छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद म्हणून परिचित होतं, इंटरच्या शिक्षणासाठी म्हणून ते इथे आलेले होते. तो काळ असा होता की ज्या वेळेला पैसा हा फार तुरळक स्वरूपात उपलब्ध असायचा आणि त्याच्यामुळे वार लावून जेवणे हा प्रकार होता. तर अशा प्रकारे वार लावून जेवण्याची प्रथा त्यावेळेच्या विद्यार्थ्यांमध्ये अस्तित्वात होती. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेताना अपार कष्ट करायचे, कमीत कमी पैशामध्ये जगायचे. श्रिया, मला तुला हे सांगायला फार आवडेल. याचं कारण असं आहे की तू माझ्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांची प्रतिनिधी आहेस. आणि आज जेव्हा आपण या शिक्षणाचा विचार करतो ना, तर त्यावेळेला जेव्हा अनंत भालेरावांचा हा सगळा कालखंड मी आठवते तर सगळ्याच गोष्टी आठवत आहेत मला. त्यांच्या शिक्षण विषयक संपादनाबाबत मी एवढंच तुम्हाला सांगेल, मराठवाडा प्रदेशाच्या संदर्भात जे जे प्रश्न शिक्षणाच्या संदर्भात निर्माण झाले ते त्यांनी लावून धरले. आपण शिक्षण संस्थेचे जे आधारस्तंभ म्हणतो, संस्था चालक आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत आणि शिक्षक आहेत, हे सगळेच जण अण्णांच्या लेखनाचा विषय झालेले आहेत. या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठ 1958 ला स्थापन झालं आणि विद्यापीठाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न वेळोवेळी निर्माण झाले. त्याच्यामुळे विद्यापीठीय शिक्षण किंवा उच्च शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आणि हा सगळा विचार करता आणि जे आपण नुकतंच अनुभवलेलं आहे अभियांत्रिकी शाखेतील प्रवेश, तर आज आपण तो विषय या ठिकाणी चर्चेसाठी निवडलाय. कस्तुरीच्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल, आपल्याकडे आलेले श्रीयुत सुनील लक्ष्मण जोशी हे व्हेरॉक कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर श्री कलावती मातांची फार मनोभावे ते उपासना करतात आणि आपल्या आजच्या विषयाच्या अनुषंगाने जवळपास गेल्या 5 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये ते निशुल्क पद्धतीनं समुपदेशनाचं कार्य करतायत.
बरं, ते समुपदेशनाचं कार्य करतायत, तर ते सुरू कुठून झालं? मराठवाड्यातल्या माणसाचं मला हे फार आवडतं की आपल्याला एखादा प्रश्न पडला ना की तो स्वतःपुरता नाही सोडवत, त्याचा इतरांना कसा उपयोग होईल हा विचार करणं मला वाटतं मराठवाडा प्रदेशाच्या रक्तातच आहे. आणि सरांचा जो मोठा मुलगा सौरव, बरोबर. तर सौरव आणि सोहम हे दोघंही इंजिनियर आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई बाबा आज भक्कमपणे उभे आहेत. आणि सौरवच्या अभियांत्रिकीच्या प्रवेशापासून ज्या काही अडीअडचणी त्यांना आल्या त्याच्यातून ते स्वतः जे काही शिकत गेले आणि मग त्यांना असं वाटलं की नाही, मराठवाड्यातल्या इतर पालकांना सुद्धा मी हे सांगितलं पाहिजे, आणि म्हणून ते या समुपदेशनाच्या क्षेत्रात आलेले आहेत. बरोबर. सुनील दादा, आम्ही खूप मनापासून आज पस्तुरीच्या मंचावरती आपलं स्वागत करतो. नमस्कार. आणि पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारते की या अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशांना साधारण कधी सुरुवात होत असते? खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं मॅडम, तर जे आपला टर्म असतो अभियांत्रिकीची, ती सुरुवात होते साधारणपणे सप्टेंबर, कुठल्याही वर्षापासून सप्टेंबर पासून. अच्छा. परंतु त्याच्यासाठी जी आपल्याला मेहनत घ्यायची आहे, ज्या एक्झाम्स आहेत, जे आपल्याला अप्लिकेशन प्रोसेस करायची असते, ती सुरू होते आदल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून. बरं. म्हणजे जर याला आपण 2 भागात जर डिवाइड करायचं म्हटलं, तर महाराष्ट्र शासनाच्या अंडर जे काही कॉलेजेस आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया, आणि नॅशनल लेवलला म्हणजे जे IIT कॉलेजेस आहे, NIT कॉलेजेस आहे, त्यांची प्रवेश प्रक्रिया ही साधारण नोव्हेंबर पासून स्टार्ट होते अप्लिकेशन करणे. त्याच्यानंतर मग त्यांच्या ऑनलाईन टेस्ट असतात, ज्याला आपण CBT म्हणतो. तर त्या CBT जे असतात त्या साधारण जानेवारी आणि एप्रिलच्या दरम्यान होतात. मग नॅशनल लेवलच्या पण असतात त्यामध्ये, आणि महाराष्ट्र लेवलच्या पण असतात. हे साधारणपणे जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान कंडक्ट होतात. आणि मग त्यांचे रिझल्ट्स मेच्या आणि जूनच्या मध्यंतरामध्ये डिक्लेअर होतात. आणि मग तिथून विद्यार्थ्यांचं जे आहे ती ऍडमिशन प्रोसेस ऍक्च्युअल सुरू होते, आणि मग ती सप्टेंबर पर्यंत, मिड सप्टेंबर पर्यंत चालते. तर साधारणपणे असा फ्लो असतो. म्हणजे मला वाटतं जवळपास 1 वर्ष ही प्रवेशाची हो. तयारी करावी लागते. बरोबर. बरोबर. करावी लागते. पण सध्या म्हणजे पालक जे असतात त्यांचं समजा पहिलं जे अपत्य असतं ते जोपर्यंत 12वी पास होत नाही तोपर्यंत त्यांच्या मागे त्यांची नोकरी, त्यांचा बिझनेस, किंवा आई जर असेल तर तिचं घरकाम किंवा तिचं काही नोकरी असेल तर हे त्याच्यामध्येच पूर्ण व्यग्र असतात. आणि मग ज्या वेळेस 12वीचा रिझल्ट लागतो साधारणपणे एप्रिल मे मध्ये, त्यावेळेस त्यांना जाणीव होते की आता आपल्या मुलाला पुढे कुठले शिक्षण द्यायचंय. मग तिथून त्यांची सगळी धावपळ सुरू होते, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आता त्यामध्ये काही विद्यार्थी जे खूप हुशार असतात त्यांनी काही प्रमाणात तयारी करून ठेवलेली असते, पण साधारण 18 वर्षाचा जो विद्यार्थी असतो तो पूर्ण त्याला मॅच्युरिटी नाही राहत, त्यामुळे बरेचशी प्रिपरेशन करायची राहून जाते. तर म्हणून मग हे जे आपण समुपदेशनाचं काम करतोय की ह्याच्यासाठीच करतोय की पालकांना अगदी 8 ते 10 महिने आधीपासूनच आपण इन्व्हॉल्व करतो. अच्छा. आणि मग ते तिथून त्यांचं प्रोसेस सुरू होते. बर. मला म्हणजे आता मला स्वतःला अभियांत्रिकीबाबत फार काही माहित नाही बरं का. मी स्वतः आहे कला शाखेची. आणि मला जसं आठवतंय म्हणजे मी विद्यार्थी असताना जे काही पर्याय उपलब्ध असायचे ते तुम्ही एक तर पारंपरिक शिक्षण म्हणजे विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, कला शाखा अशी निवडा, आणि ध्येय काय तर तुम्ही इंजिनियर किंवा डॉक्टर व्हा म्हणजे विज्ञान शाखेच्या माध्यमातून, आणि इकडे थोडा स्पर्धा परीक्षांचा भाग. पण आज मला वाटतं की अभियांत्रिकीच्या माध्यमातून, इंजिनिअरिंगच्या माध्यमातून शाखा सुद्धा खूप आलेल्या आहेत, भरपूर. तर थोडं आम्हाला ना त्या शाखांबाबत माहिती द्या, म्हणजे काय काय करता येऊ शकतं मुलांना. त्या शाखेबद्दल जर म्हणाल मॅडम तर ज्या पूर्वापार आणि बेसिक जे कोअर ब्रँचेस आपण ज्याला म्हणतो की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, तर ह्या कोअर ब्रँचेस तर आहेतच. कारण मेकॅनिकल इंजिनियर सगळीकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये लागतात, फार्मास्युटिकल मध्ये लागतात. बरं, मेकॅनिकलचं काम करताना इलेक्ट्रिकल्सचं पण कनेक्शन वगैरे असतं, त्यामुळे इलेक्ट्रिकल्स ती पण कोअर ब्रँचेस लागते. आणि आपण हे जे काय आज
सिव्हिलचं काम बघतो, रोड्स आपल्याकडे डेव्हलप झालेले आहेत, कन्स्ट्रक्शन, पुणे मुंबई हे शहर जे डेव्हलप झालेले आहे, तर ह्यांच्यासाठी सिव्हिल इंजिनियर्सनी खूप मोठा सहभाग घेतलेला आहे. तर ह्या ब्रांचेस व्यतिरिक्त आता जसं आपण डिजिटायझेशनकडे वळलोय, तर डिजिटायझेशन वळण्याकडे आपल्याला मुख्यतः कॉम्प्युटर ब्रांचेसने फार मोठं रोल निभावलेला आहे. आणि त्यात आपण कम्प्युटरमध्ये पण मग वेगवेगळ्या, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डाटा सायन्स आहे. आज जे काय आपण युट्यूबवर डाटा बघतो, आपण सर्च करतो ना, काही विचारलं तर लगेच आपण सर्च करतो की याचा अर्थ काय आहे. तर हा जो डाटा वगैरे आहे, तर हे विद्यार्थी जे असतात डाटा सायन्सवाले, हे विद्यार्थी त्या डाटावरती काम करत असतात आणि त्या माध्यमातूनच मग आपल्याला ती माहिती आपल्यापर्यंत येत असते. तर सिव्हिल कम्प्युटर रिलेटेड पण 7 ते 8 ब्रांचेस आहे. याच्या व्यतिरिक्त टेक्सटाईल आहे, त्याच्यानंतर केमिकल ब्रांचेस आहे. आज जे काय आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये केमिकल्सची गरज असते किंवा औषधांसाठी असते, तर केमिकल ही ब्रांच पण फार महत्वपूर्ण ब्रांच आहे. तर साधारणपणे इतक्या ब्रांचेस असतात. आणि काही ब्रांचेस रोबोट्स रिलेटेड पण आहे, जसं की मेकॅट्रॉनिक्स वगैरे आपण जे म्हणतो. तर आज बरंचसं काम रोबोटनी चालतं. मग रोबोसाठी लागणारे प्रोग्रामिंग वगैरे ह्याच्यासाठी पण स्पेशलायझेशनच्या ब्रांचेस आहेत. तर म्हणजे मी असं म्हणेन की आज खूप काही आपल्याकडे ब्रांचेस उपलब्ध आहे आणि विद्यार्थ्यांना जर त्याच्यामध्ये खरोखर इंटरेस्ट असेल, तर त्याला त्याच्यात डेव्हलपमेंट करायला खूप साऱ्या संधी आहेत. आणि महाराष्ट्र राज्य सगळ्यात पुढे आहे आपल्या भारतामध्ये, की आपल्याकडे चांगले चांगले कॉलेजेस आहेत. आणि आपण पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक ह्या कॉलेजमधून जर त्याचा अभ्यासक्रम केला, तर आपण भरपूर त्याच्यामध्ये अभ्यास करू शकतो. अच्छा, मला याला धरूनच तुम्हाला एक प्रश्न असा विचारावा वाटतो. म्हणजे मी थोडंसं जे अनुभवलं, मला नाही माहिती माझा अंदाज बरोबर आहे का नाही, पण काय होतं, बऱ्याच वेळेला एका विशिष्ट शाखेकडे सगळ्या विद्यार्थ्यांचा कल असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सीएस, तर सीएस आपण निवडूयात असा. पण इतक्या जर वेगवेगळ्या शाखा आहेत, तर विद्यार्थ्यांनी कुठली शाखा निवडायची हे कसं ठरवावं? म्हणजे त्याचा कल कोणत्या शाखेकडे आहे, म्हणजे हे मॅटर करतं का फक्त उपलब्ध जागा? काय नेमकं? आता हा प्रश्न असा आहे मॅडम, की आपले जे विद्यार्थी आहेत यांचा आपण, माझ्या मते तरी 7वी-8वी पासून आपण त्यांचा कल कुठल्या शाखेकडे आहे याचा अभ्यास आपण घरच्या घरी करायला हवा. आई वडिलांनी त्याला सारखे प्रश्न विचारायला हवे. म्हणजे प्रश्न असे विचारायचे की त्याला कळणार नाही की हे आपली एक्झाम घेत आहेत वगैरे, पण आपल्याला त्याच्या उत्तरातनं कळलं पाहिजे की ह्याचा इंटरेस्ट नेमका मेकॅनिकल साईडला जातोय की कम्प्युटर साईडला जातोय, असं आपल्याला कळलं पाहिजे. दुसरं तुमचं म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त मुलं कम्प्युटर सायन्ससाठी आता वळत आहेत, तर त्याचे मुख्यत्वे मला वाटतं 2-3 कारणं आहेत. एक तर म्हणजे मोबाईल, की मुलं लहानपणापासून मोबाईल आता म्हणजे अनावधानाने का असेना, पण त्यांच्या हाती मोबाईल जातो आणि मग ते त्याच्यात काम करतात आणि मग त्यात त्यांना रस निर्माण होतो. दुसरं असं आहे की कॉम्प्युटर्स मध्ये पगार जो आहे तो जास्त मिळतो बाकीच्या तुलनेने. आणि त्याच्याशिवाय जसं की वर्क फ्रॉम होम आहे किंवा 5 डेज वीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना म्हणजे लहानपणापासून आता कळायला लागल्या. त्याच्यामुळे ते ऍडमिशन घेतानाच त्यांचा दृष्टिकोन असा असतो की मी कम्प्युटरमध्ये जाईल, मला 5 डेज वीकचा जॉब मिळेल, पगार भरपूर मिळेल. आणि थोडंसं मी असं म्हणेन की पूर्वी जी मेहनतीची तयारी होती मुलांची, जसं की मेकॅनिकल किंवा सिव्हिल, ह्या मुलांना थोडी मेहनत जास्त असते. कंपनीत जा, नाईट ड्युटी करा, डे ड्युटी करा. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं ते थोडंसं बाहेर चालले आहेत विद्यार्थी. त्यामुळे कम्प्युटरला जास्त मुलांचा प्राधान्य असतो असं मला वाटतंय. अच्छा, यानंतरचा प्रश्न श्रिया मला तुला विचारायला आवडेल. कस्तुरीच्या प्रेक्षकांसाठी श्रियाची ओळख करून देते. आपल्यासोबत आज कस्तुरीच्या मंचावर आहे श्रिया आशय जोशी. आता नुकतीच गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मेकॅनिकल प्रथम वर्षाला तिनं प्रवेश घेतलेला आहे. उत्तम कवयित्री आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या 3ही भाषांमध्ये लिहिते. साहित्याची आवड आहे आणि खरं म्हणजे ज्या टेंडर केअर होम शाळेमध्ये शैलजा केकरे मॅडमच्या हाताखाली ती तयार झालेली आहे, त्याचा मला स्वतःला पण आनंद आहे. श्रिया, तुझं खूप खूप स्वागत आहे कस्तुरीच्या मंचावरती. थँक्यू. मला तुला आता आपण
जोशी सरांना जो प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने हे विचारायला आवडेल, तू ज्या वेळेला अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घ्यायचा हे कुठंतरी मनामध्ये निश्चित केलं होतं, खरं म्हणजे तू साहित्यामध्ये एवढी तयार होतीस की आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की ही कुठंतरी साहित्याकडे वळेल का, पण तुझं स्वतःचं हे मत पक्क होतं की नाही मला इंजिनिअरिंगच करायचं आहे. आणि दुसरं तुझं एक असं मत होतं की मला कोर ब्रँच निवडायची आहे, म्हणजे कम्प्युटर सायन्स याकडे तुझा सीएस कडे अजिबातच ओढा नव्हता. तर मला या गोष्टीचं फार मोठं आश्चर्य वाटतं. म्हणजे आता जसं जोशी सर म्हणाले की बाबा सीएस कडे साधारण सर्वांचा ओढा असतो, तर तुला स्वतःला असं काही सांगता येईल की कोर ब्रँच निवडायची हे तू का निश्चित केलेलं होतं? कोर ब्रांच निवडायची असा माझा निर्णय होता, कारण पहिली गोष्ट तर ही की मला स्वतःला कम्प्युटरमध्ये किंवा त्याच्याशी रिलेटेड ब्रांचेस मध्ये खूप जास्त आवड नाहीये आधीपासूनच. आणि आता मेकॅनिकल झालं किंवा इलेक्ट्रिकल झालं, ह्या कोर ब्रांचेस मध्ये फिजिक्स म्हणा किंवा म्हणजे मला फिजिक्स ऍक्च्युली आवडतं, सो ह्याच्यात ते जास्त प्रमाणात आहे सुद्धा. आणि कोर ब्रांचचा अजून एक हा फायदा आहे असं मला वाटतं की म्हणजे ती ब्रांच काइंड ऑफ आपण असं म्हणू शकतो की ती ब्रांच अमर सॉर्ट ऑफ आहे. लाईक आता आयटीचा एक एरा होता, सीएसचा एक एरा आहे, आता एआयचा आहे. बट असं नाहीये कधीच की मेकॅनिकलचा आता काहीच गरज नाहीये किंवा इलेक्ट्रिकलची काहीच गरज नाहीये. आणि इन शॉर्ट असं म्हणायचं झालं तर की सीएस खूप जास्त अपग्रेडिंग ब्रांच आहे किंवा एआय सुद्धा दर दुसऱ्या दिवशी काहीतरी त्यात नवं आपण बघतो आणि काहीतरी उलाढाल चालूच असते. पण मेकॅनिकल एक कन्व्हेन्शनल ब्रांच आहे किंवा बाकी कोर ब्रांचेस सुद्धा अशाच आहेत ज्या कन्व्हेन्शनल आहेत आणि त्यांचा काही फिक्स्ड बेसिस आहे आणि ते त्याच्यावरच म्हणजे तोच त्यांचा पाया आहे. तर त्यामुळे मी कोर ब्रांचेस कडे जास्त होते. छान. म्हणजे इतका विचार करून तू शाखा निवडलीस याचा मला आनंद आहे. कारण गंमत अशी आहे, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ज्या वेळेला आम्ही वावरतो तर थोडस असं होतं की आपल्याला काय करायचंय असं जर विचारलं तर विद्यार्थी अडखळतात. खरं म्हणजे तुम्ही जसं म्हणाले ना की 7वी 8वी पासून त्यांची तयारी असली पाहिजे, तर ती असणं फार गरजेचं आहे. अशय जोशी, नमस्कार. पालक म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल. त्याच्या आधी मी कस्तुरीच्या प्रेक्षकांना यांची ओळख करून देते. आपल्यासोबत आज आहेत आशय चंद्रकांत जोशी. नमस्कार. मेकॅनिकल इंजिनियर आहेत. हे स्वतः एक्सपर्ट ग्लोबल अल्टेन या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि फार मोठा अनुभव म्हणजे मेकॅनिकल क्षेत्रामधला सुद्धा आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामधला सुद्धा हा तुमच्याकडे आहे. तर आत्ता जी आपली चर्चा झाली या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की श्रियानी हा जो निर्णय घेतलेला आहे कोर ब्रँच मला निवडायची, आणि जसं सर म्हणाले की आपण 7वी 8वी पासून कुठंतरी त्यांचं हे माहीत करून घेतलं पाहिजे किंवा ते योग्य निर्णय करून घेतील अशा पद्धतीने त्यांना तयार केलं गेलं पाहिजे. तर असं काही तुम्ही श्रियाच्या बाबतीमध्ये केलं होतं का? चांगला प्रश्न आहे. श्रियाच्या बाबतीत जसं आपण म्हणतो की तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रेफर केलं ओव्हर सीएस. तिच्या प्रथम फेरीमध्ये तिचा कॅप राऊंड मध्ये सीएस ला नंबर लागलेला दुसऱ्या एका कॉलेजला, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जसं राऊंड पुढे जात गेले तिचं इथे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला मेकॅनिकलला नंबर लागला. या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं सर म्हणले आधीपासून थोडस एक कल चाचणी आपण जे म्हणतो ते अनावधानाने होत होतं की कम्प्युटर्स विषयी तिला जास्ती रुची नव्हती किंवा त्यांच्या शालेय शिक्षणात काही कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट्स असायचे तर तिला त्याच्यात खूप जास्त इंटरेस्ट नाही असं दिसत होतं. त्याच्यानंतर थोडस फिजिक्सकडे जास्ती कल आहे. मॅथमॅटिक्स जरी आपण म्हणलं अबाव ऍव्हरेज आहे तरी व्यवस्थितपणे ती करते त्याच्यात, आणि हे वारंवार लक्षात येत होतं. आणि बेसिकली काय आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये म्हणा किंवा या प्रकारच्या कोर ब्रांचेस मध्ये म्हणा की तुमचा एक कुठला पर्टिक्युलर सब्जेक्ट जर पक्का असेल, लेट्स से फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स किंवा केमिस्ट्री किंवा अजून
तर तुम्ही या ब्रांचेसमध्ये नक्कीच चांगलं शिकू शकता, चांगलं काम करू शकता. कम्प्युटर सायन्समध्ये थोडंसं आपण वेगळ्या अंगाने जातं ते शिक्षण आणि त्यांचा जो काही करिक्युलम आहे किंवा हे प्रोग्रॅमिंग किंवा हे, सो त्याला एक वेगळ्या धाटणीचा विचार किंवा एक वेगळं लॉजिकल थिंकिंग लागतं. इथेही लागतं, नाही असं नाही, पण बऱ्याचदा मुलांचं असं होतं की ते आता काळानुरूप ठीक आहे मोबाईल्स वगैरे आलेले आहेत हातात, पण याच्या आधी जर आपण बघितलं तर मुलं कशा सोबत खेळायचे किंवा ते कसा विचार करायचे, तर ते कोर ब्रांचेसच्या रिलेटेडच आहे. आणि कोर ब्रांचेसची अजून एक मजा अशी आहे की ती तुम्हाला आजूबाजूला दिसते पण. म्हणजे जे काही तुमच्या आजूबाजूला उदाहरणं आहेत, जसं गाड्या आहेत वगैरे, सो दॅट इज अ इव्हॉल्युशन ऑर प्रोडक्ट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. किंवा तुम्हाला हे जे लाईट्स वगैरे दिसत आहेत हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून आलेले आहे. तुम्हाला ह्या जे बिल्डिंग्स वगैरे स्ट्रक्चर्स वगैरे दिसतात हे सिव्हिल इंजिनिअरिंग मधून आलेले आहेत. असं तुम्हाला हे जे मोबाईल्स आणि हे ज्या सगळ्या टेक्नॉलॉजी आता हे कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून किंवा त्याच्या मागचं लॉजिक ते त्याच्यातून आलेलं आहे. सो आधीपासून थोडंफार लक्षात येतच पालकांच्या काय आहे काय नाही, पण खूप आपण म्हणतो की सगळेजण कम्प्युटर इंजिनिअरिंगला चाललेले आहेत, कम्प्युटर सायन्सला चाललेले आहेत, आपणही जायला पाहिजे वगैरे, सॅच्युरेशन होणारच आहे, सगळे तिकडे चाललेले आहेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आजकाल एआय असं पसरलेलं आहे की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करूनही तुम्ही काही कोर्सेस करून त्या ब्रांचेसला जाऊ शकता. बरोबर. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करूनही जाऊ शकतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करूनही जाऊ शकतात. सो ब्रांच डझंट मॅटर. ओके. पण तुमचं बेसिक इंजिनिअरिंग हे पक्क पाहिजे. अच्छा, म्हणजे तुमच्या स्वतःचा सुद्धा असा विचार आहे की कोर ब्रांच जी आहे ही निवडली गेली पाहिजे, मग तुम्ही कुठेही फ्लरिश होऊ शकता. कोर ब्रांच म्हणजे बेसिकली तुमचं इंजिनिअरिंग हे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. राईट. तर तुम्ही कुठेही फ्लरिश होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला जे काही कोर्सेस करायचे आहेत, शॉर्ट टर्म लॉंग टर्म, ते करा आणि तुम्ही त्याच्यात एंटर व्हा. अच्छा. पण एक लॉजिकल थिंकिंग, इंजिनिअरिंग कॉन्सेप्ट हे जर तुमचे क्लिअर असतील तर यू कॅन डू बेस्ट इन एनी ऑफ द फील्ड. आणि श्रेयाच्या बाबतीत असं झालं की कम्प्युटरमध्ये तिची थोडीशी रुची कमी होती, पण फिजिक्स मध्ये रुची असल्यामुळे ती इकडे जास्ती ओढा तिचा जास्ती या साईडला आला. आणि त्यातल्या त्यात आपण म्हणूयात की जेव्हा सीईटीची तुम्ही एक्झाम देता, 12वीची एक्झाम देता, त्याच्यामध्ये जे पर्सेंट येतात तुम्हाला, पर्सेंटाईल, त्याच्यावर पण भरपूर सारं डिपेंड असतं की तुम्ही कुठली ब्रांच घ्या किंवा कशाचा तुम्ही आग्रह धरला पाहिजे किंवा कशाचा आग्रह सोडून दिला पाहिजे. अच्छा. कारण काय, सगळ्यांनाच वाटतं की आपण कम्प्युटर सायन्स मध्ये जावं, चांगल्या सॅलरीचे, चांगल्या याचं मिळावं, पण सगळ्यांनाच तसं मिळत नाही. बरोबर. कारण जिथे सॅच्युरेशन होणार तिथे मग ते अगदी खरी गोष्ट आहे, पण होणार किंवा सॅलरी हाईक्स पण कमी होणार. तर त्या केसमध्ये कोर ब्रांचेस नेहमीच तुम्हाला सपोर्टिव्ह ठरतात की तुम्हाला कोर ब्रांचेस मध्ये थोडीशी मेहनत घेतली तर ते तुम्हाला नक्कीच फलदायी ठरतात. किंवा तिथे एक कंटिन्युअस ग्रोथ पॅटर्नही तुम्हाला बघायला मिळेल. इथे ऑल ऑफ अ सडन ग्रोथ दिसते, पुन्हा डाऊन पॅटर्न येतो, पुन्हा ग्रोथ दिसते, पुन्हा डाऊन येतो. व्हेरॅज कोर ब्रांचेस मध्ये तुम्हाला एक स्टेबल ग्रोथ पॅटर्न दिसू शकतो, प्रोव्हाइडेड दॅट यू कीप ऑन कंटिन्युअसली upgrading and going into depth of that knowledge of that particular subject. Okay. जो पण तुम्ही R&D घेताल किंवा प्लास्टिक्स इंजिनिअरिंग किंवा पाइपिंग इंजिनिअरिंग किंवा जे कुठलं आहे त्याच्यात तुम्ही अजून डेप्थ मध्ये गेला तर तुमची व्हॅल्यू वाढते. ओके. सुनील सर, आता बोलताना आशय जोशी यांनी आपल्याला असं सांगितलं की हिला जी कोर ब्रांच मिळाली ती कॅप राऊंड मधून मिळालेली आहे. आणि तर थोडस म्हणजे आता जेव्हा माझ्यासारखी एक कला शाखेमध्ये वावरणारी शिक्षिका कॅप राऊंडच्या बाबतीमध्ये फारसं काही तिला माहिती नसतं, तर मला वाटतं की कदाचित अशा आमच्या अनेक आई पण असू शकतील किंवा कदाचित या क्षेत्रात नसलेले वडील पण असतील, तर तुम्ही असं सगळ्यांना समजेल असं थोडस कॅप राऊंड म्हणजे काय आणि कशा स्वरूपाचे ते होतात किंवा त्या कॅप राऊंडला सामोरं जाताना त्यांनी काय तयारी करायला पाहिजे हे थोडस आम्हाला सांगा. नक्कीच. कॅप राऊंड म्हणजे मॅडम काय, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. ओके.
म्हणजे यामध्ये काय होतं की ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया, आता JEE ची जी एक्झाम असते ती इंडिया लेवलला असते आणि CET जी असते ती महाराष्ट्र लेवलला असते. तर आपण सध्या महाराष्ट्राची चर्चा करतोय, तर महाराष्ट्र लेवलच्या CET बद्दल आपण बोलू. ओके. तर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस ही साधारण 4 टप्प्यात झाली यावर्षी. मागच्या वर्षीपर्यंत ती 3 टप्प्यात होती, त्याच्या आधी मे बी 1 किंवा 2 टप्पे असे होते. आणि सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसचा फायदा आहे की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 2.5 ते 3 लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतात आणि त्यातले जे काही हुशार विद्यार्थी आहे किंवा जे टॉपर विद्यार्थी आहे समजा, तर कोणी जर समजा अर्बन एरियात असतील, कोणी रुरल एरियात असतील, तर अर्बन एरियातले जे मुलं आहेत त्यांना तर थोडं माहिती असतं की आपण पुण्यात मुंबईत ह्या कॉलेजमध्ये जावं वगैरे, पण रुरल मध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना तेवढी समज नसते. म्हणजे त्यांना मार्क्स असूनही ते काय जवळपासच्या आपल्या घराजवळचं जे कॉलेज आहे तिथे ऍडमिशन घेण्याचा विचार करतात आणि ते त्यांचं करिअर स्टार्ट करतात. पण कॅप राऊंडने आपल्याला फायदा असा होतो की सगळं हे आता कॉम्प्युटर बेसच चालतं सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. आपल्याला जे काही कॉलेजेस हवे आहेत, ज्या ब्रांचेस आपल्याला हवे आहेत, अशा ब्रांचेसची एक लिस्ट आपण बनवतो कॅप राऊंड मध्ये आणि ती अपलोड करतो कॉम्प्युटरवरती. मग आपलं जे महाराष्ट्राचं CET सेल आहे तो सगळा डाटा कलेक्ट करतात आणि त्यातले जे काही विद्यार्थी म्हणजे वरपासून खालीपर्यंत समजा 100% आहे तर 100 पासून सुरू करतात, खाली खाली 99.9, 99.98 असं करत करत मग ते एक एक ब्रांच प्रत्येक विद्यार्थ्याला अलॉट करतात. साधारणपणे 70 ते 80% अलॉटमेंट जे आहे ते कॅप राऊंड 1 मध्ये होऊन जातं. ओके. त्यामुळे कॅप राऊंड 1 हा फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपण जी लिस्ट बनवतो, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म लिस्ट म्हणतो, ती आपल्याला खूप काळजीपूर्वक बनवायची असते. कारण त्यामध्ये जर चूक झाली तर आपल्याला एखादं कॉलेज मिळत असतानाही आपण ते कॉलेज तिथे प्रिफरन्स देण्यामध्ये चुकलो, त्यामुळे ते आपल्याला अलॉट होत नाही, असं खूप विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे काय नेमकी काळजी घेतली पाहिजे? हे प्रेफरन्सेस ज्या वेळेला दिले जातात कॉलेजचे, तर काय काळजी घ्यावी मग? म्हणजे आता उदाहरणार्थ समजा आपण श्रेयाचं जर उदाहरण घेतलं तर तिला सुरुवातीपासून मेकॅनिकल मध्ये इंटरेस्ट होता, बरोबर, तर तिला मेकॅनिकल मध्ये ऍडमिशन पाहिजे हे तिने पहिल्यापासून ठरवलेलं होतं. त्याच्यानंतर हे झालं ब्रांच सिलेक्शन. त्याच्यानंतर तिचं टार्गेट जे होतं ते होतं समजा पुण्याचं COEP कॉलेज होतं. ओके, ठीक आहे. परंतु समजा COEP ला जो कट ऑफ आहे तो जर श्रेयाला असलेल्या मार्कांपेक्षा जास्त असेल तर मग तिने एक मनात लिस्ट ठरवलेली असते की ठीक आहे, मला आधी COEP हवाय, COEP जर नाही लागत आहे तर मग VIT हवाय किंवा छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट कॉलेज हवंय. तर ही लिस्ट प्रॉपर बनली गेली पाहिजे आणि तो जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये मग तिचे मार्क्स जिथे मॅच होतील ते कॉलेज तिला अलॉट होतं. त्याच्यामध्ये कुठलीही चूक होत नाही आणि तो एकदम ट्रान्सपरंट कारभार असतो. जर तेच का जर तिने छत्रपती संभाजीनगरच्या ऐवजी समजा बीडचं कॉलेज टाकलं असतं किंवा आणखी कुठलं अकोला टाकलं असतं तर तिला ते पण अलॉट होऊन गेलं असतं. मग ती तिथे त्याची चूक झाली असती. कारण की नक्कीच जर तुम्ही डाटाचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरचं जे कॉलेज आहे ते ह्या कॉलेजेसपेक्षा वरतीच आहे. त्यांचं प्लेसमेंट्स, त्यांचं जे विद्यार्थ्यांची संख्या वगैरे, त्यांचा जो कॅम्पस एरिया आहे, तर निश्चितच हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. मग कशाला प्राधान्य द्यावं? म्हणजे ब्रँचला द्यावं का इन्स्टिट्यूटला द्यावं? ज्या वेळेला आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तर त्या कोणत्या पद्धतीने विचार करावा, पालकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा? माझ्या मते ब्रांचला पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. ओके. कारण की ब्रांच ही तुमचं आयुष्यभर सोबत राहते. कॉलेज फक्त 4 वर्षासाठी सोबत आहे. क्या बात आहे. आणि कॉलेज तुम्हाला एक डिग्री देईल, काही कॉलेजेस तुम्हाला प्लेसमेंटसाठी हेल्प करतील. बरोबर. म्हणून आज बरेच मुलं जे टॉपचे कॉलेजेस म्हणतो आपण ज्याला पुणे मुंबईतले तिथे जातात. पण मी असे बरेच विद्यार्थी बघितले की मला केवळ COEP पाहिजे म्हणून ते कॉम्प्युटर सोडून डायरेक्ट सिव्हिल ब्रांच मध्ये पण ऍडमिशन घेतात. अच्छा, ओके. पण ज्यांना सिव्हिल मध्ये काही इंटरेस्ट पण नसतो, त्यांचं बॅकग्राऊंड पण तसं नसतं, घरची परिस्थिती खराब असते, मग असे विद्यार्थ्यांना नोकरी पण बाहेर मिळत नाही. कारण सिव्हिलला साधारणपणे कंपन्यांमध्ये थोडासा वाव कमी आहे आणि मग त्यांच्यासाठी दुसरा पर्याय असा असतो की स्वतःचा बिझनेस. मग स्वतःच्या बिझनेससाठी
भांडवल खूप लागतं. ते जर नसेल तर मग त्याला प्रायव्हेटच जॉब राहतो, म्हणजे बिल्डरकडे वगैरे असं. पण मग त्यात थोडस त्यांचं करिअर तेवढं होत नाही. बरोबर. तर त्यामुळे ब्रांच म्हणजे कॉलेज एका लेवल पर्यंत बघायला नक्कीच पाहिजे. परंतु जर आपल्याला मिळतच नसेल तर जे काही कॉलेज मिळेल त्यातनं आपल्याला ज्या शाखेमध्ये स्वारस्य आहे त्यातनं आपल्याला डिग्री घ्यायला पाहिजे. ओके. मला अशी सर तुमच्याकडून पण हे समजून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही तुमच्याकडे रिक्रुटमेंट मोठ्या प्रमाणात करता आणि त्यामुळे तुमच्याकडे खूप उदाहरणं पण असतात वेगवेगळ्या ब्रँचेस मधून आलेले आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधनं म्हणा, कॉलेजेस मधनं, शहरांमधनं आलेले. तर तुम्हाला काय वाटतं, विद्यार्थ्यांनी कशाला प्राधान्य द्यावं, ब्रँचला द्यावं की कॉलेजला द्यावं? जसं आता सुनील जोशी सरांनी सांगितलं की ब्रांचला प्राधान्य दिलेलं हे कधीही चांगलं, कारण की ती आयुष्यभर तुमच्या सोबत असते. हे प्राधान्यक्रमात जर बघितलं तर ऍक्च्युली 4 घटक आहेत, 4 गोष्टी आहेत की ज्या की कुठलं शहर पाहिजे, कुठली युनिव्हर्सिटी पाहिजे, ओके, कुठलं कॉलेज पाहिजे आणि कुठली ब्रांच पाहिजे. अच्छा. कारण काय की कुठल्या शहरात कुठल्या कॉलेजमध्ये वरची ब्रांच मिळते का, किंवा कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये इक्विव्हॅलंट ब्रांच मिळते का, ओके, का ती युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीपेक्षा थोडीशी वरचढ आहे का, किंवा थोडीशी नावाजलेली आहे का, फेमस आहे का, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर एकाच युनिव्हर्सिटीमध्ये असे 2 कॉलेजेस असू शकतात की एका ठिकाणी चांगलं प्लेसमेंट आहे किंवा चांगलं शिक्षण त्यातल्या त्यात अजून बेटर दिला जात आहे, पण दुसरे काही कॉलेजेस आहेत तिथे थोडस नॉमिनल आहे किंवा एक कमी दर्जाचं नाही पण थोडस एक ग्रेड मध्ये फरक आहे, असं असतंच. हो, नाही. सो ते एक आहे. तर त्याच युनिव्हर्सिटीमध्ये मग कुठलं कॉलेज, कुठलं प्रेफर करावं ते, आणि मग कुठली ब्रांच ती तर आहेच, किंवा त्यातल्या त्यात जर तुमचं प्राधान्यक्रमात जर युनिव्हर्सिटी आणि शहर आणि कॉलेज टॉपर असेल तर देन you may need to compromise on branch based on your percentile. ओके. तर सगळ्यात आधी जसं विद्यार्थी परीक्षा देतात, जेई परीक्षा देतात, जेई मेन्स त्याचे 2 सेशन्स असतात, त्याच्यानंतर जेई ऍडव्हान्स. तर जेई मेन्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे मार्क पर्सेंटाईल मिळवले तो ऍडव्हान्स देतो. ऍडव्हान्स मध्ये जर त्याला व्यवस्थितपणे मार्क मिळाले, पर्सेंटाईल मिळालं तर तो ही ऑप्ट फॉर IIT. तर तो विषयच वेगळा होतो. पण ऍडव्हान्स दिल्यानंतर जेई मेन्स ऍडव्हान्स दिल्यानंतर खूप चांगले पर्सेंट नाही आले, नॉमिनल आले, जेमतेम आले, अबाव ऍव्हरेज आले, आउट ऑफ द बॉक्स नाही आले, अबाव ऍव्हरेज आले, तो सीईटीला ऑप्ट करतो. सीईटी मध्ये पण तो अबाव ऍव्हरेज पर्सेंटाईल मिळवतो आणि मीन वाईल 12वीचा रिझल्ट लागतो. आता या सगळ्या परीक्षा देताना 12वीच्या रिझल्ट मध्ये थोडं प्लस मायनस होतं, 60 पर्यंत 70 पर्यंत वगैरे असं बरेचसे विद्यार्थी पर्सेंट मिळवतात. त्याच्यामुळे काय होतं की मी तर म्हणेल की खूप भावनिक न होता प्रॅक्टिकली विचार करा की तुमचे 12वीचे काय पर्सेंटेज आहेत, सीईटीचे काय पर्सेंटाईल आहेत, जेईचे काय आहेत, त्याच्या बेसिसवर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरा. नाही अरे तू CS ला भरच, ते लागेल, काय सांगता यावर्षी लागेल असं होत नाही. त्यांचे कट ऑफ खूप झाले तर 1-2 पर्सेंटाईल कमी जास्ती होतात. बरोबर. तुम्ही जर त्या पर्सेंटाईलच्या मागच्या वर्षीचा किंवा त्याच्या 5-6 वर्षांच्या आधीचा डेटा तुम्ही रेफर करा, त्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांच्या 5-6 पर्सेंटाईलच्या पण मध्ये नसता येत, तुम्ही तो आग्रह सोडून द्या. अच्छा. त्यापेक्षा दुसरं कुठे चांगलं मिळेल, चांगल्याचं चांगलं मिळेल, हा प्रेफरन्स गृहीत धरून तो प्रेफरन्स फॉर्म. अगदी बरोबर. खूप भावनिक होऊन ऍडमिशन मिळतात किंवा नाही आता ते मिळतील, ते पर्सेंटाईल जे आहे ते गृहीत धरा, कारण तेच तुम्हाला ऍडमिशन काय जे करायचं होतं ते त्याच्या आधी करायचं होतं. बरोबर. आता जे मिळालेलं आहे त्याच्या बेसिसवरच होणार आहे. सो त्याच्या बेसिसवर जे बेटर आहे ते तो विचार करा. अँड इंजिनिअरिंग गिव्स यू धिस काइंड ऑफ प्रॅक्टिकल अप्रोच. ओके, येस, धन्यवाद. श्रिया, मला या प्रश्नाचा धागा पकडून तुला विचारायला आवडेल, म्हणजे एक शिक्षिका म्हणून मी हे जरूर सांगेल की जसं आता आशय सरांनी सांगितलं की तुम्ही खूप प्रॅक्टिकल व्हा, इमोशनली त्याच्यामध्ये अडकू नका. एक पालक हे सांगू शकतात
पण एका विद्यार्थ्याला याचा निर्णय त्या क्षणी घेणं ना खूप अवघड असतं. कारण मी सुद्धा खूप जवळून माझे विद्यार्थी पाहते, भले माझ्याकडे अभियांत्रिकीचे विद्यार्थी नसतील, पण मला वाटतं विद्यार्थी विद्यार्थी असतो. आणि त्याच्यामुळे त्यांची जी मानसिकता असते ना, त्या मानसिकतेशी गेली 20 वर्ष मी परिचित आहे. आणि म्हणून मला तुला विचारावं वाटतं की तुझा जो प्रवेशाचा एकूण प्रवास झालाय, हा प्रवास MIT, VIT, तुझे स्वतःचे कमिन्स कॉलेजसाठी असलेले प्रयत्न आणि त्यानंतर तुला कॅप राऊंड किंवा स्पॉट राऊंड म्हणूयात आपण, या स्पॉट राऊंडच्या माध्यमातून वाट्याला आलेलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि तिथली मेकॅनिकल शाखा, असा सगळा प्रवास आहे. तर तू स्वतः काय सांगशील, म्हणजे यावेळेला तुला स्वतःला काय वाटत होतं, किंवा तू त्या निर्णयांना जे तुझ्या वाट्याला येत गेले आणि जे तू स्वतः घेत गेली त्याला सामोरं कसं गेलीस, एक विद्यार्थी म्हणून आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडून. तर माझा हा जो काही प्रवास होता इंजिनिअरिंग ऍडमिशन्स चा, कॉलेज टू कॉलेज वगैरे वगैरे, तर कसं होतं की सुरुवातीपासून आपल्या मनात काहीतरी एक ब्रांच असते किंवा एक अमुक एक कॉलेज असतं की ठीक आहे मला इकडे ऍडमिशन हवी आहे ह्या अमुक अमुक ब्रांचला. तर माझ्या केसमध्ये तसं होतं की मला इन्स्ट्रुमेंटेशन हवं होतं, इधर कमिन्स मध्ये किंवा VIT मध्ये. बट कमिन्सचं जे आपण म्हणू की कमिन्स कडे जास्त माझा कल होता की कमिन्स मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन लागलं तर बेस्ट होईल असं. मला VIT ला इन्स्ट्रुमेंटेशन मिळालं होतं, पण अपेरेंटली त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला सुद्धा मेकॅनिकल मिळण्याच्या दाट शक्यता होत्या आणि मग ते मिळाल्यानंतर मग VIT सीट जे होतं ते मी सोडलं आणि मी इकडे जिकायला आले, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादला. आणि मी असं म्हणेन की आता कसं होतं की स्पॉटमध्ये इट्स व्हेरी अब्रप्ट, की असं काही ठरलेलं नसतं की तुम्हाला हे सीट भेटेल किंवा हे नाही भेटणार, असं अमुक एक म्हणजे ते तुमच्या मनात असतं नक्कीच, पण ती संस्था, ती ब्रांच, उपलब्ध असलेले सीट वगैरे वगैरे, सो दॅट एंटायर प्रोसेस इज व्हेरी हेक्टिक आय से. अँड अनप्रेडिक्टेबल असते खूप जास्त. काहीच तुम्ही अशी शक्यता व्यक्त नाही करू शकत, कारण जे सीटचे नंबर्स असतात किंवा ज्या ज्या ब्रांचेसमध्ये कोणते कोणते सीट वेकंट आहेत, ते जे काही आकडेवारी चालू असते ती कॉन्स्टंट नसते, ती खूप जास्त व्हॅरी करत राहते विथ टाइम. तर आपल्या मनाची एक तयारी अशी करून ठेवायची, मी असं म्हणेन की माइट साऊंड रूड बट या हार्श ट्रूथ, की आपण जरी आपल्या मनात एक आहे तरीही हे झालं खूप छान, आणि जर नाहीच झालं तर देयर शुड बी अ प्लॅन बी इक्विव्हलंटली स्ट्रॉंग टू द प्लॅन बी, असं मी म्हणू इच्छिते. आणि या दॅट्स इट. बाकी विथ टाइम यू गेट टू एक्सेप्ट ऑल दोज थिंग्स अँड दॅट्स फाईन, नॉट लाईक अ बिग सॅड. वेल, खूप छान. म्हणजे तुझ्या कवितांमधून सुद्धा जो तुझा आशावाद व्यक्त होतो, मला वाटतं तीच भूमिका तुझी इथे पण आहे. आपल्याला काहीतरी हवं असतं, निश्चितच हवं असतं, पण अंतिमतः जे मिळतं ते आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे, ते आपण निभावलं पाहिजे. की ते आपल्यासाठी बेस्टच आहे. आणि इफ एव्हर ते तेव्हा तुमच्या मनाला नाही पटत तरी विथ टाइम तुम्हाला असं समजेल की ते का बेस्ट होतं आणि त्यातनं मी जास्त फ्लरिश झाले. आणि जर तुम्हाला असंही वाटत असेल की लेट्स से एखाद्या मुलाला किंवा मुलीला CS हवंय, मेकॅनिकल नकोच होतं, तरी पण त्याला मेकॅनिकल भेटलं, तर त्याच्या पुढे दॅट्स इन युअर हँड्स की तुम्ही त्या डिसिजनला कसं चांगलं बनवताल. तुमच्याकडे 4 अख्खी वर्ष आहेत, जर ती सुद्धा तुम्ही रडत पडत वाया घालवली तर दॅट्स युअर फॉल्ट. असं मला वाटतं. खूप छान. यानंतर मी शेवटचा एक प्रश्न विचारते, पण या प्रश्नाचं जर तुम्ही तिघांनी पण उत्तर दिलं तर मला छान वाटेल. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही लागू झालेली आहे आणि भाषेच्या संदर्भात जेव्हा आपण या धोरणाचा विचार करतो तर उच्च शिक्षण जे आहे हे उच्च शिक्षण मातृभाषेतून दिलं जावं याच्यासाठी हे धोरण आपल्याला आग्रही दिसतंय. म्हणजे अगदी वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण हे आपल्याला मातृभाषेतून देता आलं पाहिजे. महाराष्ट्राचा विचार करता मराठीतून ते आपण दिलं पाहिजे, हा आग्रह सुरू आहे. त्या दिशेने प्रयत्न सुद्धा सुरू आहेत, म्हणजे फक्त आग्रहच नाही. तर मला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचीच मतं जाणून घ्यायला आवडेल. सुनील सर, मला वाटतं पहिल्यांदा मला तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच मॅडम, मातृभाषा मराठीतनं जर अभ्यासक्रम जर आणला आपल्या शासनाने तर निश्चितच म्हणजे मराठी डेव्हलप व्हायला फायदाच होईल.
परंतु जर आपण प्रॅक्टिकली पण थोडा जर विचार केला तर आपल्यावरती म्हणजे इंग्रजांच्या याच्यापासून की सारखं इंग्लिश याचंच जास्त प्रभुत्व आहे. पण कुठेतरी जर सुरुवात झाली तर निश्चितच आजपासून 5 वर्षांनी 10 वर्षांनी आपल्याला मराठी भाषेतून शिक्षण घ्यायला निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे. आणि आपण आता रिसेंटली पण जर बघितलं तर मराठी भाषा ही इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये वगैरे पण अनिवार्य करत आहे महाराष्ट्र. तर निश्चित व्हायलाच हवं, ज्याच्यात काही दुमत नाहीये. तुम्हाला स्वतःला काय वाटतं? कारण मला वाटतं तुमचं स्वतःचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे आणि त्यामुळे आवडेल आम्हाला तुम्हाला समजून घ्यायला. हो, ऍक्च्युली जसं तुम्ही म्हणे की NEP मुळे आणि मराठी भाषेतून प्रायमरी पासून उच्च शिक्षणापर्यंत ते व्हावं, याच्यात मॅडम मी एक म्हणेल की चॅलेंजेस भरपूर आहेत. प्रयत्न करायला हरकत नाही, पण चॅलेंजेस खूप आहेत. कारण काय, नुसतं एक विषय नाही आपल्याला मराठीतून शिकवायचा, की ती ब्रांच किंवा सगळेच विषय आपल्याला ते मराठीतून शिकवायचे आहेत, शिकायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. सध्याला मला सांगा, तुम्ही मराठीतून शिकताल, पण जे काही टर्म्स किंवा जे काही नॉमेनक्लेचर्स किंवा जे काही रेफर केलं जातं, जे काही बोलल्या जातं, समजल्या जातं, ते सगळं इंग्लिशमध्ये आहे, इंग्रजीत आहे. तुम्ही ते आधी मराठीत कन्वर्ट करायचं, ट्रान्सलेट करायचं आधी हे केलं पाहिजे, म्हणजे खालपासून वरपर्यंत आलं पाहिजे. ओके. अभियांत्रिकी इंग्रजीतून शिकवण्याच्या ऐवजी मराठीतून हे करा, हा अट्टहास बरोबर ठरणार नाही असं मला वाटतं. रादर ते प्रायमरी पासून सुरू करा आणि मग वरपर्यंत या, कारण की मग त्यांनी शिकलेले आधीचे विषय पण मराठीतूनच असतील, त्यांच्या त्या कॉन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. बरोबर. आणि मग ते आता सध्याला असं आहे की इंजिनिअरिंग मध्ये जर एखादी काही टर्म आहे जिला इंग्लिश मध्ये काही म्हणतात, तर त्याला मराठीत काय म्हणतात हे नाही. हो, बरोबर आहे ना. मग ते कारण त्या संज्ञा आपल्याला जशा त्या भाषेमध्ये आपण आत्मसात केलेल्या असतात, तर तशाच आपल्याला त्या पुढे न्याव्या लागतात. आधीच इंजिनिअरिंग कळायला काही मुलांना अवघड जातं, त्यातल्या त्यात तुम्ही ह्या संज्ञा अजून त्या मराठीतून हे, तर ते क्लिष्ट होऊन नाही बसलं पाहिजे अजून. पण त्यांची रुची वाढली पाहिजे, राजा त्यांची रुची कमी नाही झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे शेवटी भाषा हे त्या ठिकाणी आवड वाढवणारं साधन असावं. मग ते कोणत्या माध्यमातून आपल्याला शिक्षण घ्यायचंय हा भाग त्या विद्यार्थ्यांना त्याचं स्वातंत्र्य असावं असं आपण म्हणूयात. आणि नेहमीच ते ऑप्शनल असेल की तुम्हाला हे मराठीतून किंवा तुमच्या मातृभाषेतून शिकायचं आहे का तुम्हाला इंग्रजीतून शिकायचं. बरोबर. शेवटी कसं आहे की जेव्हा तो इंजिनियर होऊन बाहेर पडणार, त्याला जर त्याच्या इंडस्ट्रीमध्ये इंग्लिश जर वापरणार असतील किंवा त्याच्या इंडस्ट्रीमध्ये अदर दॅन इंग्लिश दुसरे जर काही लँग्वेज असेल, तर आफ्टर गेटिंग इंजिनिअरिंग डिग्री ही असू शकतो. बरोबर. मग तो पण एक विचार झाला पाहिजे की हा आग्रह असणं ठीक आहे की मराठीतून हे करा, मातृभाषेतून हे करा, पण याचा प्रॅक्टिकली विचार करूनच ते हे केलं. तुला काय वाटतं श्रिया? कारण शिकणारी शेवटी तुम्ही मुलं आहात. तर मला असं वाटतं की मराठी असो किंवा कोणतीही मातृभाषा असो, तमिळ, तेलुगू, कन्नडा किंवा नॉर्थ इंडियामध्ये ज्या कोणत्या भाषा बोलल्या जातात, आसामीज वगैरे, पंजाबी असं, तर ह्या भाषा ज्या आहेत त्या रिजनल लेवल्सवर आहेत. वेअरएज इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज. तर आता लेट्स से मी डिग्री नंतर फॉर एक्झाम्पल चालली आहे US ला पुढच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी किंवा जे काही असेल, तर मला तिकडे जाऊन तसा न्यूनगंड तयार होण्यात काही अर्थ नाही की मला इंग्रजी येत नाही आणि इकडे सगळे इंग्रजीत बोलतात. कारण ती एक फिलिंग वेगळी असते की मी लेफ्ट आउट फील करते. सो मला असं वाटतं की मराठीला किंवा कोणत्याही मातृभाषेला तुम्ही जो हा अभिजात दर्जा देताय, दॅट्स फाईन, बट त्याला आपण म्हणतो की राष्ट्रीयत्वाशी जोडण्याचा किंवा अभ्यासक्रमच तुम्ही मातृभाषेतून ठेवा म्हणजे आपण आपली मातृभाषा अजून प्रगल्भ बनवू शकतो, त्याला अजून म्हणजे त्याचा नीट स्प्रेड होईल भाषा असा वगैरे असा अट्टहास नसून तो असा असावा की ज्यालाही जी कुठली भाषा सोपी पडते व्यक्त होण्यासाठी आणि समजण्यासाठी त्या भाषेतून किंवा त्या माध्यमातून शिक्षण देणं कधीही उचित असेल असं मला वाटतं. आणि आता सध्या जसं इंग्रजीतनच चाललं आहे सगळं ऑब्व्हियसली, बट आमच्या कॉलेजमध्ये किंवा आय एम शुअर लाईक सगळ्याच कॉलेजेसमध्ये असं होतं की
इन केस कोणत्या एका मुलाला जर नाही समजत आहे तर शिक्षक हिंदीमध्ये, मराठीमध्ये किंवा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजावून सांगतात आणि दॅट्स नॉट मच ऑफ अ बिग डील. लाईक ते वर्कआउट करण्यासारखं आहे. तर हे जे उपक्रम आहे NEP थ्रू की तुम्ही मातृभाषेतनं शिक्षण द्या, हे खूप चांगली आयडिया आहे. बट ऑन प्रॅक्टिकल ग्राउंड्स आय थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी एक्झिक्युटेड. हरकत नाही, पण मला असं वाटतं म्हणजे जसं तू म्हणाली की ठीक आहे, ज्याला उद्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन काही करायचं आहे तर त्याच्यासमोर हा प्रश्न आहे. पण असे पण काही अभियंते निश्चितच असतील की ज्यांना इथेच राहून काम करायचं आहे, ज्यांनी मातृभाषेमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालंय, महाविद्यालयीन शिक्षण झालंय. कदाचित एखादा अभियंता असा असेल की जो म्हणेल मी माझ्या शेतीमध्ये जाऊन प्रयोग करतो. बरोबर. आणि अशा केसमध्ये ते लोक पण येतात ना. फॉर एक्झाम्पल जे रुरल एरियाज मध्ये, अगदी बरोबर, गव्हर्नमेंट स्कूल्स मध्ये त्यांना मराठीतनं हिंदीतनं शिकवलं जातं. त्यांच्यासाठी इंग्लिश बोलणं खूप अवघड असतं कारण ते कधी बोललेच नाही. अगदी बरोबर. तर असं त्यांना वाटतं की मला इंग्रजी समजत नाही, मला त्याच्यातनं तुम्ही इंजिनिअरिंग शिकवताय तर मला ते कसं कळेल. अँड दॅट्स व्हेरी ऑब्विस, दॅट्स व्हेरी फाईन. बट त्यांच्यासाठी तुम्ही कसं ब्रिज कोर्स करून ठेवू शकता किंवा काही, कारण डेफिनेटली ते त्यांच्या मातृभाषेत शिकतायत, हा खूप अभिमानाची गोष्ट आहेच आहे. पण ते आहे एक गोष्ट, पण त्यात सुद्धा त्यांनी जर इंग्लिशला आपलं असं करून घेतलं किंवा त्यांनी कोणतीही ग्लोबल लँग्वेज, नॉट ओनली इंग्लिश किंवा हिंदी झाली, तर त्या भाषेला जर तुम्ही आत्मसात करताय तर ते तुम्हाला अजून एका मोठ्या स्टेजवर नेऊ शकतं असं मला वाटतं. आता फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल मध्ये जर्मन लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी मशीन्स अँड एव्हरीथिंग. मी जर्मन नाहीये, मला शिकायला लागणार ती भाषा. सो दॅट्स माय आर्ट नाव की मी ती भाषा कशी आत्मसात करते आणि मी तिथे स्वतःच कसं एक पाया बांधते आहे. बरोबर. सो ते प्रत्येका माणसाचं आपापलं क्षेत्र आहे निर्णयाचं असं मला वाटतं. अगदी छान. खूप छान रंगली आपली ही चर्चा आणि मला स्वतःला असं वाटतं की पस्तुरी या YouTube चॅनलसाठी मूल्यवर्धन करणारा असा हा कार्यक्रम आहे. म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं तर इट इज अ व्हॅल्यू ऍडिशन फॉर अस. आणि आज 26 ऑक्टोबर अनंत भालेरावांचा स्मृतिदिन आज आहे. अनंत भालेरावांनी आयुष्यभर पत्रकारितेचं आणि अत्यंत प्रांजळ अशा पत्रकारितेचं, म्हणजे आपण पत्रकारितेकडे ज्या वेळेला धंदा म्हणून सुद्धा पाहतो तर अनंतराव विचारतात ही आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा पत्रकारिता एक ध्येय होतं, आपण स्वातंत्र्यात आलेलो आहोत तेव्हा ती एक धंदा झालेली आहे. पण त्यांचा प्रश्न आहे धंदा प्रामाणिकपणानं करता येऊ नये का? आणि अशा काळामध्ये हा वारसा मला वाटतं पुन्हा एकदा पुढे आपण नव्याने नेतो आहोत. आज या मंचावर आपण सर्वजण आवर्जून आलात, या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याच्यामुळे मी पस्तुरीतर्फे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि आज हे सामर्थ्य माझ्यामध्ये ज्यांनी निर्माण केलं त्या माझ्या विद्या वाचस्पती या पदवीच्या माझ्या PhDच्या मार्गदर्शिका डॉक्टर लता मोहरीर मॅडम आणि डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय, ज्या ठिकाणावरून मी माझा हा विद्या वाचस्पतीचा अभ्यास पूर्ण केला, या दोघांविषयी सुद्धा, माझ्या मॅडम बद्दल सुद्धा आणि माझ्या कॉलेज बद्दल सुद्धा आजच्या दिवशी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.